नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपल्या सोबत अनिल भोजराज पाटील सोबत आहेत। अनिल भोजराज पाटील यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर त्यांची वडिलोपार्जित उद्योजक व्यापाऱ्यांसह प्रतिष्ठित शेतकरी देखील आहेत। ते नांदेड जिल्हा, महाराष्ट्र, भैसा, आंध्रासह अनेक राज्यामध्ये त्यांनी नामवंत एक उद्योजक म्हणून देखील प्रसिद्ध आहेत। त्यांचं जे पूर्ण कुटुंब आहे, सुशिक्षित कुटुंब। आज त्यांच्यासोबत आपण चर्चा करत आहोत। आपली कन्या डॉक्टर पूजा यांचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांचं जे क्लिनिक होतं, हॉस्पिटल, त्यांनी बंद करून सध्या त्यांचे पती म्हणजे आपल्या जावयासोबत त्यांनी अमेरिकेला सेटल झालेले आहेत। तर अमेरिकेला आपली कन्या डॉक्टर पूजा मॅडम व जावई सध्या काय करतात तिथे? सर, माझी मुलगी डॉक्टर पूजा पाटील आणि माझे जावई डॉक्टर आतिश घेवारे हे दोघं पण सर USA मध्ये वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी आहे आणि तिथं सेंट लुईसला, आणि त्या ठिकाणी ते दोघंही मेडिसिनमध्ये, पल्मोनरी मेडिसिन जे आहे त्यामध्ये रिसर्चचं त्यांच्याकडे काम आहे। सायंटिस्ट आहेत दोघं इथे, आणि गेल्या जवळपास 4 ते 5 वर्षापासून आमचे जावई तिथं आहेत। आणि माझी मुलगी सर 2023च्या मध्यामध्ये गेली ते अमेरिकेला। अशी चर्चा आहे की आपल्या म्हणजे डॉक्टर पूजा मॅडम यांना आणि त्यांचे पती म्हणजे आपले जावई यांना एक कोणता तरी पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे, अशी बऱ्याच माध्यमातून बरीच चर्चा चालू आहे। याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? सर, एक आनंदाची बातमी आहे। अमेरिकेमध्ये एक इंटरनॅशनल अवॉर्ड आहे अमेरिकन थोरॅसिक सोसायटीचा। तो इंटरनॅशनल अवॉर्ड जे सायंटिस्ट त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करतात, रिसर्च करतात, त्यांना तो पुरस्कार दिला जातो। आणि तो दरवर्षी तो सोहळा असतो। दरवर्षी काही नेमक्या 10-5 लोकांना तो अवॉर्ड मिळत असतो। आणि 2022 मध्ये आमचे जावई आतिश घेवारे यांना हा अवॉर्ड मिळाला होता, आणि त्याचं माझ्या मते कॅलिफोर्नियामध्ये त्यांचं फार मोठा श्रीमणी मी त्यांना तो अवॉर्ड देण्यात आला। आणि आता सर एक परवा गेल्या हप्त्यामध्ये त्यांना अमेरिकन थोरॅसिक सोसायटीचा पुनः दुसऱ्यांदा अवॉर्ड भेटतोय। हा उल्लेखनीय अवॉर्ड आहे आणि इंटरनॅशनल अवॉर्ड आहे हा। आणि त्याचं जे सेरेमनी आहे ऑर्लॅंडो, फ्लोरिडा स्टेटमध्ये हा अवॉर्ड सेरेमनी पुढच्या हप्त्यामध्ये होणार आहे सर अमेरिकेमध्ये। भजन दिवस सोहळा तो तिथं साजरा होणार आहे। डॉक्टर पूजा मॅडम यांना हा पहिला पुरस्कार आहे या अगोदर पुरस्कार मिळालेला आहे? सर, आमचे जावई आणि मुलगी एकाच युनिव्हर्सिटीमध्ये आणि एकाच लॅबमध्ये काम करतात। जावयांना हा दुसऱ्यांदा पुरस्कार भेटतो या 3 वर्षानंतर परत एकदा। आणि 2023 मध्ये डॉक्टर पूजा हिला पण हा ATS अवॉर्ड मिळालेला आहे। दोघं पण त्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करतात, आणि आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे आपल्याला आणि आपल्या देशासाठी की आपली हिंदुस्थानमधली आपली ही मुलं ही अवघ्या कमी वेळामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपलं देशाचं नाव उज्ज्वल करतात, आणि त्या ठिकाणी इंटरनॅशनल अवॉर्ड प्राप्त होतो। आणि तो पण आपल्याच फॅमिलीमध्ये जावयांना 2दा मिळाला, आणि माझ्या मुलीला पण एक वेळेस अवॉर्ड मिळाला आहे सर। आणि खूप मानाचा आणि प्रतिष्ठेचा हा पुरस्कार आहे, त्यामुळे खरोखरच आपल्याला त्याच्याबद्दल अभिमान आणि आनंद होणं साहजिकच आहे सर। नक्कीच आपल्या कुटुंबच नाही तर पूर्ण भारत देशाला ही आनंदाची गोष्ट आहे की आपल्या कन्या आणि जावई यांना हा पहिल्यांदाच नाही तर दुसरी वेळेस, तिसरी वेळेस हा पुरस्कार मिळत आहे। हे भारतासाठी एक गौरवाची बाब आहे। यानंतर आपली छोटी मुलगी जी की पौर्णिमा आणि जावई हे देखील अमेरिकेत आहेत, तर ते काय करतात? सर, माझी दुसरी कन्या ती MBA केली आहे, आणि जावई माझे ते BTech आणि MS आहेत। ते सर गेल्या 10 वर्षापासून ते अमेरिकेमध्ये वास्तव्यात आहेत, आणि त्यांना जे आहे ते इंडियामध्ये असताना BTechला ते गोल्ड मेडलिस्ट आहेत, आणि कर्नाटक राज्यामध्ये ते टॉपमोस्ट रँकमध्ये आलेले आहेत। आणि ते गेल्या 10 वर्षापासून अमेरिकेमध्ये USAA ही तिथली कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत। आणि विशेष सांगायचं गोष्ट म्हणजे सर, ती BTech झाल्यानंतर ते अमेरिकेला शिफ्ट झाले, पण त्या कंपनीमार्फत त्यांना MSc डिग्री म्हणजे नोकरी करत असताना ते त्यांनी प्राप्त झाले, आणि त्यांचा सोहळा गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच तिथं अमेरिकेत पार पडला। आणि ते पण एका चांगल्या मोठ्या पोस्टवरती काम करत आहेत, आणि त्यांना पण खूप म्हणजे भारतामध्ये असताना आणि अमेरिकेत दोन्ही ठिकाणी ते पुरस्कारास पात्र आहेत, आणि खूप म्हणजे ही पण अभिमानाची गोष्ट आहे सर। आणि माझी मुलगी जे पौर्णिमा आहे ती
MBA केली आहे, पण तिचं गेल्यानंतर सर लगेच बाळ झाल्यामुळे ती काय नोकरी आणखी जॉईन करू शकली नाही. पण तिला पण जॉबची ऑपॉर्च्युनिटी आहे, तिला पण ते जॉब परमिशन पण मिळालेलं आहे. आणि पूजा तर आमची आणि ते 2 जावई आमचे दोघंही जॉबला आहेत आणि ही आमची पौर्णिमा पण तिथं जॉईन होईल सर काही दिवसामध्ये. नक्कीच ही एक वडिलांची पुण्याई म्हणायला काय हरकत नाही की आज आपल्या उजरी ही अशा प्रकारे मुलं जन्माला आली आणि जावई देखील अतिशय चांगले भेटले तुम्हाला. तर आपल्या कुटुंबामध्ये 2 मुली आणि 1 मुलगा आहे. तर सध्या ओम हा मुलगा काय करतो? ओम सर पुण्यामध्ये MIT कॉलेजमध्ये IT मध्ये तो इंजिनिअरिंगला होता. त्याचं इंजिनिअरिंगच्या आत्ताच कम्प्लीट झालंय आणि डिग्री त्याला पुढच्या 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये होऊन जाईल, त्याचं म्हणजे सर्टिफिकेट मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर तो आता नोकरी करण्यापेक्षा अमेरिकेला जाण्यापेक्षा तो भारतात राहून कुठल्या तरी एक लाईनचा बिझनेस करण्याची त्याची मनशा आहे. बघू आता त्याचं नोकरी करण्याचा काही विषय नाही सर. तो आता सध्या आमच्यासोबत राहतो नांदेडमध्ये आणि पुढच्या काळामध्ये तो कुठला बिझनेस सुरू करेल, पाहू सर काय करता येईल ते आता. नक्कीच अनिल भोजराज यांचं कुटुंब भारतातले सुपुत्र अगदी कमी वयामध्ये आज भारतातून अमेरिकेत जाऊन त्यांना पुरस्कार 1 वेळेस नाही 2 वेळेस नाही तर सलग 3 वेळेस पुरस्कार मिळाला आहे. हे देशासाठी गौरवाची गोष्ट आणि विशेष म्हणजे तो बी साधा नाही तर इंटरनॅशनल अवॉर्ड भेटलेला आहे. आणि हा नुसता अनिल राजभोज यांच्या कुटुंबाचा आनंद नसून हा पूर्ण भारत देशाचा आनंद आहे, मला काय हरकत नाही. असेच जर तरुण आपल्या भारतात जर तयार झाले तर एक दिवस भारत देश देखील अतिशय प्रगतशील होईल असं मला वाटतंय. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. नमस्कार.